बीपी, शुगर, हार्ट अटॅक्स, कॅन्सर. बऱ्याच वेळेस असं ऐकतो की माझ्या मुलानं, माझ्या नवऱ्यानं कधी तंबाखू खाल्ली नाही, सिगरेट पिली नाही, त्याला कोणतं व्यसन नाही, इव्हन चहा सुद्धा पित नाही, तरी त्याला हार्ट अटॅक आला, त्यांना कॅन्सर झाला. आणि याच्यावर उत्तर हेच असतं की याचं काही कारण सांगता येत नाही. त्याचं कारण आपण जे खातो आणि राहतो त्याच्यामध्ये. हे जनरली मला माहित होतं, पण ह्या पदावर आल्यानंतर जरा जास्तच माहीत झालं की दुधापासून, वड्यापासून, बाजरीपासून, तेलापर्यंत असा एकही पदार्थ नाही की त्याच्यामध्ये भेसळ आढळत नाही. आणि आपण काय म्हणतो, हॉटेलमध्ये गेलो, अरे मला चांगलं जेवण दे, स्पायसी दे. इकडे तर्री पण काहीतरी इकडे एक मोठा प्रकार आहे, ते दे. नागपूरला तर कोणतं ते चिकन काय असं, सावजी. म्हणजे सावजी जर माझ्यासारख्या माणसांना खत करून 1 महिन्यात हॉस्पिटलमध्ये जाईल अशी परिस्थिती आहे. ते आपण खातो. म्हणजे काय, ऑइली, फॅटी, सॉल्टी, शुगरी. तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तर काय, तुमचं हार्ट अजून दुसरं तयार होईल. आणि ते विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय. म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 2020 मध्ये हे आदेश काढले. 2021 पासून त्याची अंमलबजावणी ऑलरेडी सुरू झालाय. मग आता जो प्रश्न होता शिक्षकांचा, त्याची जबाबदारी शाळेवरची आहे, मुख्याध्यापकांची, शाळेची. त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. म्हणून मला वेगळ्या पद्धतीने ते आदेश काढून ते इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. कारण पुढची पिढी ह्या एनसीडीला बळी पडू नये हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि ते जर व्हायचं असेल तर फक्त माझ्या आदेशाने होणार नाही. त्याच्यामध्ये शाळा लागतील, पालक लागतील, आमचं डिपार्टमेंट लागेल, एज्युकेशन डिपार्टमेंट लागेल, सगळ्यांनी मिळून करायचंय. म्हणून आता हे बरेच जण म्हणतात माझी मुलंच ऐकत नाही, मुलांना नाही म्हणलं तर ते खातच राहतात. आता तुम्ही टीव्ही बघत कोल्ड्रिंक पित राहणार आणि मुलाला सांगणार की तू कोल्ड्रिंक पिऊ नको. म्हणजे माझा सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की मला जर तो अधिकार नाहीये तर मी दुसऱ्याला सांगू शकत नाही. म्हणून तुम्हाला ते अगोदर अंगीकृत करावं लागेल, ते जगावं लागेल, तर आणि तर दुसऱ्याला उद्देश करू शकता. समाजाला पुढे न्यायची ही तुमची भावना असेल, पण जोपर्यंत तुम्ही तिचे विचार आणि स्वतःच्या आचरणात आणणार नाही तोपर्यंत समाजाला पुढे जाण्याचं स्वप्न तुम्ही किंवा मी बघू शकत नाही. मला आठवतं की मी ज्या शाळेत शिकलो, जिल्हा परिषद शाळेत होतो, त्या शाळेमध्ये तेव्हाच्या शिक्षकांचे अजूनही मला नाव आठवतात. माझ्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख पण आहे की माझे जे प्रायमरी शिक्षक श्री लाड होते, श्री मस्के होते, या गुरुजींनी मला त्या काळात शिकवलं ज्यावेळेस पुस्तकं सुद्धा अवेलेबल नव्हते. ते गावात राहायचे आणि ते फक्त विद्यार्थ्यांचे शिक्षक नव्हते, ते गावांचे जवळजवळ शिक्षक आणि गायडन्स होते. आपल्याला नॉन शैक्षणिक कामं जास्त वाटतात. आपला ज्या ठिकाणी कार्याचं स्थळ आहे त्या ठिकाणी जाण्या आणि येण्यामध्ये किती वेळ जातो? डिस्ट्रिक्टच्या हेडक्वार्टर किंवा रिजनलच्या हेडक्वार्टरमधून जाण्या येण्यामध्ये तो वेळ आपण अध्ययन आणि अध्यापनामध्ये घालतो का? विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम बद्दल बोलतो, स्वतःच्या स्क्रीन टाईम बद्दल काय? म्हणूनच मी मगा म्हटलं प्रवाह योग्य आहे का हा प्रश्न विचारा. दुसरा चुकतोय म्हणून मी एक चूक केली, दोन्ही चूक म्हणून एक बरोबर असं कधीच होत नसतं. शिक्षक म्हणून तुम्ही समाजाला दिशा दाखवण्याची, समाज घडवण्याचं दायित्व तुमच्यावरती आहे. समाज म्हणून समाजाचा आहे. परंतु फक्त शिक्षकांना दोष देतात, जेवढं चुकीचं आहे तेवढंच ते बरोबर पण आहे. तुमचं आचरण आणि त्याच्यावरती ध्येयानं धैर्यानं चालण्याची सर्वांची साथ या दृष्टिकोनात आपल्या पावलं उचलावं लागणार आहेत. हे करत असताना कदाचित कष्ट खूप करावे लागतील. माझ्यावरती जे पुस्तक लिहिलं गेलं त्याच्यावरती थोडक्या ते पुस्तकाची जी रील दाखवली किंवा जो व्हिडिओ दाखवला,
कदाचित त्याच्यातून खूप काय तरी म्हणून जाणवणार नाही, परंतु जर पुस्तक वाचलं, ऑथर इथं आहेत शफी पठाण, त्यांनी खूप छान पुस्तक लिहिलंय, तर त्याच्यामधून कष्ट काय अर्थात हे बघितलं तर ते आपल्याला कळेल की आपल्या बऱ्याच वेळेस असं वाटतं की मला खूप कष्ट आहेत, मला खूप त्रास आहे, मला कोणतीही संधी नाही आहे, आणि ते संधी नसल्यामुळं मी खूप मोठ्या प्रमाणावरती काम करू शकत नाही. संविधानानं आपल्याला संधी दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्याच्यावरती समता, बंधुता, न्याय, लिबर्टी, इक्वॅलिटी, जस्टिस, फ्रॅटर्निटी हे जे प्रिन्सिपल्स चाललेत फक्त तेवढ्यापुरते मर्यादित नाही, समाजामध्ये वागवण्यापुरते आहेत. ती तुम्हाला संधी दिलेली आहे, तर ती संधी आपण घेणार आहोत का फक्त कॉन्स्टिट्यूशनच्या पेपरवरती ठेवणार आहोत, हा प्रश्न तुम्ही आणि मला विचारायचा आहे. आजकाल मी वाचत असताना खूप नैराश्य आपल्यामध्ये आहे, खूप पोकळी तयार झालेली आहे, आणि खूप विद्यार्थी आत्महत्येचा विचार करतायत. हाही डेटा समोर येत आहे. हा जो आत्महत्येचा डेटा, विचार येण्याचा जो डेटा आहे, जो प्रमाण आहे, ते वाढण्याचं कारणच ही घुसमट आहे, लोनलीनेस आहे. म्हणजे सर्वात कनेक्टेड जगात, डिजिटल जगात कंटिन्युअसली मोबाईलवर 7-7, 8-8, 10-10 तास रील करत असताना, चेहऱ्यावर हास्य आणि स्मित दिसत असताना लोनलीनेस कोण बघणार? तुमचा अल्गोरिदम नाही बघणार आहे. तुमचा खरा साथी, आई वडील, भाऊ बहीण, मित्र, पत्नी, पती कोणीतरी बघणार आहे. आणि ते करण्यासाठी थोडा विश्राम घ्यावा लागणार आहे, थोडा पॉज घ्यावा लागणार आहे. जो प्रवाह चालू रीलचा, फॉरवर्डचा, तो क्वेश्चन करावा लागणार आहे. लेट्स स्टॉप, लेट्स टेक अ ब्रेक. आणि तो ब्रेक घेतला, सिंहावलोकन केलं. अरे माझ्या जीवनामध्ये, माझ्या 20 वर्षाच्या काळामध्ये, 25 वर्षाच्या काळामध्ये, 40 वर्षाच्या काळामध्ये मी काय केलं? जन्माला आलो, नोकरी लागली, पद प्रतिष्ठा भेटली, इतिहासामध्ये असे बरेच अधिकारी आले, पदाधिकारी आले, नेते आले, किती जणांची नोंद आहे? सर्वात श्रीमंत माणूस किती नोंदी आहेत? सर्वात मोठा वॉरियर किती नोंदी आहेत? महात्मा गांधी किती श्रीमंत होते? नेल्सन मंडेला किती श्रीमंत होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणते मोठे बंगले होते? शिवाजी महाराजांनी स्वतःचे असे किती बंगले बांधून त्याच्यात राजवाडे तयार केले होते? त्यांना आपण का विसरत नाही? जगाच्या इतिहासावरती, आपल्या काळजावरती त्यांचं नाव का कोरले गेलेली आहेत? का आपण फक्त बिल गेट्स आणि यांचंच नाव घेऊन पुढे जातोय का? कारण ह्या महान व्यक्ती ज्या आहेत त्यांनी पैशाच्या जोरावर त्यांचं नाव कमवलेलं नाहीये. नाव कमवण्यासाठी त्यांनी कधी काम केलेलं नाहीये. त्यांनी आपल्या काळजावर ठसा उमटला तो समाजामध्ये दिलेल्या देणगीसाठी आणि समाजाला उच्च प्रतिमा येण्यासाठी केलेल्या कष्टामुळे आपण केलेला आहे. इमॅजिन करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाहीमध्ये प्रत्येकाला, ज्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने नेहरूपासून आंबेडकरांपर्यंत सर्वजण होते, सरदार पटेल होते, मौलाना अबुल कलाम आझाद होते, या सर्वांनी जे कॉन्स्टिट्यूशन लिहिले त्यांनी प्रत्येकाला तत्कालीन 21 वर्षानंतर 18 वर्षाच्या वर त्याला प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला. तो जर अधिकार नसता तर तुम्हाला आज आपल्याला हवं तसं शासन निवडता आलं असतं का? याचा विचार करा. आणि आज त्याच लोकशाहीमध्ये ज्याची खूप सोपी डेफिनेशन अब्राहम लिंकनजी केलेली आहे, गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. सिंपल, सगळ्यांना पाठ आहे, अगदी 4थीच्या मुलाला दिलं तरी पाठ आहे. पण त्याचा अर्थ कधीतरी समजून घेतला आपण? ह्या 3 गोष्टी आहेत, गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. आता याच्यामधला ऑफ द पीपल 2 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवूया, गव्हर्नमेंट बाय द पीपल म्हणू.